आमचे मार्गदर्शक आणि तालुक्याचे कार्यक्षम आणि ज्यांनी खेड तालुक्याला खऱ्या अर्थानं विकासाच्या प्रक्रियेत पुढे नेलं असे माजी आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील, आमचे नेते आणि सहकारी अशोकरावजी खांडेवराड, जिल्हा परिषदमधले सदस्य गणेशभाऊ बोत्रे आणि समीरभाऊ सुपे. खरं तर अण्णा आपल्याशी आत्ता बोललेले आहेत. अण्णांचा हा मोठेपणा आहे की त्यांनी आम्हाला जिल्हा परिषद सदस्यांनी वहिनींना विनंती केली, मोठ्या प्रमाणात आम्ही विकास कामं आणली, पण या पाठीमागं जी सगळी शक्ती आहे ती दिलीप अण्णांची आहे. आपण जर बघितलं तर जिल्हा वार्षिक योजनेचा जो आराखडा आहे, पालकमंत्री अजितदादा पवार असताना खरं तर आपल्या तालुक्याचे जे विद्यमान आमदार आहे त्यांचं ते अपयश आहे की मग आपणही ती आकडेवारी पाहिली असेल. जिल्हा जनसुविधात पैसे नव्हते, नागरिक सुविधात पैसे नव्हते, महावितरणच्या कामालाही पैसे नव्हते. दिलीप अण्णांनी दुर्दैवानं अजितदादांचं निधन झाल्यानंतर, जिल्हा परिषद निवडणूक झाल्यानंतर वहिनींच्याही लक्षात आणून दिलं की खेड तालुक्यामध्ये या वेगवेगळ्या लेखाशीर्षमध्ये निधी आलेला नाही आणि त्यामुळं आमचा तालुका विकासाच्या प्रक्रियेत मागे राहतोय, आम्हाला या कामाला निधी हवा आहे. आणि वहिनींनी अण्णांनी सांगितल्यानंतर खेडसह इतर 3-4 तालुक्याचं नियोजन करायला लावलं आणि एकट्या जनसुविधामध्ये अण्णांच्या पत्राच्या माध्यमातून 16 कोटी रुपये त्या ठिकाणी जनसुविधेच्या माध्यमातून आपल्या तालुक्याला मिळाले. आणि ते मग आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत 3, पंचायत समिती सदस्य आहेत 7, या सगळ्यांच्या मतदारसंघामध्ये अण्णांनी सगळ्या कार्यकर्त्यांना बसवलं की गरज कुठं आहे, खरंच काम कुठं करायचं त्याच्या याद्या करायला लावल्या आणि त्याप्रमाणे हा पैसा त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघात आला, प्रशासकीय मान्यता देखील झाल्या. आता त्याच्या ई-निविदा होतील. दुसरी गोष्ट अशी की सुनेत्रा वहिनी या खासदार कामं जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यात बसत नाही. इमारतीला आम्हाला पैसे पाहिजेत आणि म्हणून 1.5 कोटी रुपये वहिनींनी त्यांच्या स्वतःच्या खासदार निधीतून देखील आपल्या खेड तालुक्याला दिलेले आहेत. महावितरण असेल, फॉरेस्ट असेल, या सगळ्या विभागामध्ये खेड तालुक्याचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी एक यशस्वी प्रयत्न दिलीपांनांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. पण दुर्दैव असं आहे की छोट्या छोट्या सोशल मीडियातून चुकीच्या जाहिराती प्रसिद्ध करून बऱ्याच वेळा तालुक्यातल्या जनतेला असं सांगितलं जातं की खूप कामं चालू आहे, आमदार म्हणून मी खूप कामं आणतोय. एक पोस्ट त्यांची आता आहे हेल्पलाईनची, बघा तुम्ही वाचली असेल तर त्याच्यात त्याने वर्डिंग वापरलेलं आहे की मी आपल्या सहकार्यानं विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये हजारो कोटी रुपयांची विकास कामं सुरू आहे. हे अतिशय हास्यास्पद आहे. कधी पोस्ट पाहिली का, यादी पाहिली का? बजेटमध्ये अण्णांनी सांगितलं तसं पीडब्ल्यूच्या रस्त्याला 1 रुपया नाही, पुलांच्या कामाला 1 रुपया नाही. एका वेळेला अण्णा कोट्यवधी रुपये पुलांना आणत होते. सर्वाधिक पुलांची कामं अण्णांनी केलेली आहेत. बजेटमध्ये रस्ते एका वेळेला कोट्यवधी रुपये आपल्याला मिळायचे. म्हणजे आपण बघितलं असेल शिरदळे कडूस 200 कोटीपेक्षा अधिक मोठा रस्ता एका दणक्यात अण्णांनी आणला होता. आज असं कोणतंही मोठं काम तालुक्यात शासनाच्या बजेटमध्ये त्या ठिकाणी आलेलं नाही. बजेटमधून कामं आणायची जबाबदारी ही तालुक्याच्या आमदारांची असते आणि ते काय करतात, जिल्हा परिषदमध्ये काही मंजूर झालं, पाणंद रस्ते झाले, महावितरणची कामं डिपार्टमेंटली गेलेली झाली की मग ते त्याच्यामध्ये यादी घेतात, आपलं पत्र बॅगेट दाखवतात आणि इकडे पोस्ट छापतात. आता ठक्कर बाप्पाचं तसंच केलेलं आहे, MSBचं तसंच केलेलं आहे. की त्याच्यामध्ये हे दाखवलंय 78,92,000. तर तुम्ही एकदा चेक करून त्यांना विचारा प्रशासकीय मान्यतेचे आदेश कधीचे आहेत, तुमचं पत्र कधीचं आहे. मी याचा जाब विचारायचं त्यांना, ही जबाबदारी ते घेत नाही आणि बारीक PWD आणि तुम्ही लहान लहान काम
जाणकारांनी हे समजून घेतलं पाहिजे की जिल्हा पातळीची कामं कोणती, जिल्हा परिषदची कोणती, आमदार म्हणून असं होत नाही. तिथे पंचायत समिती सदस्य आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत. जिल्हा परिषदला आता सदस्य आहेत, सगळ्या पक्षाचे आहेत. आम्ही सत्तेमध्ये आहोत. काल देखील आम्हाला ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला त्या ठिकाणी स्थायी समिती मिळाली, आम्हाला बांधकाम समिती मिळाली आणि सुपे साहेबांना त्या ठिकाणी त्यांचा भाग आदिवासी भागात समिती मिळाली. माझ्या सदस्याला कमिटी द्या म्हणून हे तिथे 4 तास येऊन बसले, 4 तास ते वाद घालत बसले, 4 तास निवडणूक यांनी लांबवली. यांचं संख्याबळ अतिशय तिथं कमी आहे आणि त्या संख्याबळात मतदानामध्ये ते निवडून येऊ शकत नाही कुठल्या कमिटीत चांगल्या. 4 तास त्यांनी गोंधळ घातला. म्हणजे पुण्यातल्या सगळ्या पत्रकारांना तिथे येऊन बसले आणि निवडणूक 4 तास लांबवली. महिला भगिनी मोठ्या संख्येत सभागृहात 10 वाजले. बातमी त्याचं बीडीएसला ऑफलाईन बिल रेडी आहेत. शेवटी तुम्ही पण लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना समजून घेतलं पाहिजे की आपलं काम मोठी कामं आणणं आहे, डेव्हलपमेंट तालुक्याची करणं आहे, चांगला आराखडा त्या ठिकाणी आणला पाहिजे. तुम्ही ते न करता लहान लहान सदस्यांच्या नादी लागता आणि अण्णांवरती व्यक्तिगत आरोप करायचे. व्यक्तिगत आरोप आता तुमचा अण्णांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा किती ठिकाणी हस्तक्षेप आहे. म्हणजे दुर्दैव मला असं वाटतं की आमच्या झेडपीत जर तुम्ही आले आणि कधी क्लार्क लोकांशी बोलले, अण्णा तर इतर गेले तर सीओकडे किंवा ऍडिशनल सीओ दोनच लोकांना भेटतात, दुसऱ्या कुठल्या अधिकाऱ्याला भेटत नाही. तुम्ही जर त्यांची हिस्ट्री काढली तर ते आधी 10 क्लासच्या केबिन मध्ये जाऊन बसतात. हे मोठ्या लोकप्रतिनिधी शोभतं का? की तुम्ही कोणत्या टेबलवर बसताय? तुम्ही पोलीस हवालदाराशी वाद घालणं तुमचं काम आहे का? तुम्ही वरिष्ठांना मीटिंग लावायला लावली पाहिजे. तुम्ही तिथं नियमानुसार दुरुस्त करायला पाहिजे आणि मग त्याचे व्हिडिओ करायचे आणि लोकांना दाखवायचं मी खूप काम करतोय. याच्यामुळे कुठेतरी खेड तालुका मागे येतो आहे, तालुक्याचं नुकसान होत आहे. आम्ही व्यक्तिदेश म्हणून हे सांगत नाही, पण हे कधीतरी बोललं पाहिजे. जर बोललं नाही तर तुम्ही एकदम चुकीच्या दिशेला खेड तालुका न्याल आणि 5 वर्षांनी असं कळेल की 25 वर्ष खेड तालुका मागे आलेला आहे. आजचा 1.5 वर्षामध्ये आपला तालुका कितीतरी वर्ष मागे गेलेला आहे आणि तो मागे येऊ नये म्हणून आम्ही अण्णांच्या नेतृत्वाखाली, सुनीता वहिनीच्या नेतृत्वाखाली आता जिल्हा परिषदेतून डीपीसीतून मोठ्या प्रमाणात पैसे आणतोय. भविष्यात पण आणणार आहे. राज्याकडे देखील अण्णा पाठपुरावा करतायत. राज्यात देखील काही प्रोजेक्ट आम्ही आणणार आहे. कारण जर आम्ही देखील असंच बसलो तर तालुका खूप मागे जाईल. त्यामुळे अण्णांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय. प्रत्येक कामाची प्रशासकीय मान्यता, त्याचं पत्र, आमची पत्र, हे सगळं रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे. आम्ही कोणत्याही बोगस कामाची कधी जाहिरात करत नाही. त्यांचं आमदार घेतलं काम आम्ही कधी छापलं नाही. त्यामुळं आमची त्यांना एक विनंती आहे, सल्ला आहे की तुम्ही लहान लहान कार्यकर्ते आरोप करण्यापेक्षा, अण्णांना टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही काय 15 महिन्यामध्ये केलेलं आहे. मी त्यांना झेडपीलाच आवाहन केलं होतं की तुमचा अहवाल छापा ना एकदा. तुम्ही वर्षभरामध्ये आमदार म्हणून काय केलं त्याचा अहवाल पुरवण्याशी छापा. छापला का त्यांनी? दिलीपांना दरवेळेला अहवाल छापायचे आणि लोकांच्या हातात द्यायची ही मी कामं केलेली आहे. कारण जो करतो त्याला काही भीती नाही ती दाखवायची. पण हे अहवाल छापू शकत नाही. लोकांच्या समोर फक्त अशा छोट्या छोट्या पोस्ट करायच्या आणि त्या पांगवायच्या आणि मीडियामध्ये द्यायच्या आणि त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. आणि म्हणून पत्रकार बंधूंच्या समोर आम्ही हेच ठेवतो आहे की दुर्दैवानं यांच्या विद्यमान आमदारांच्या नेतृत्वाखाली तालुका पाठीमागे येतो आहे. तालुक्याचं नुकसान होतं आहे. त्यांनी राज्याकडून पैसे आणावे, तिकडे संघर्ष करावा. ते दरवेळेला ते विधानसभेच्या क्लिप टाकतात. विधानसभेत तुम्ही मग मांडलं, उत्तर आलं का? निर्णय झाला का? फक्त विधानसभेत भाषण केलं, व्हिडिओ क्लिप फिरली. रिझल्ट काय? तुम्ही जेवढे आतापर्यंत क्लिप प्रसिद्ध केल्या त्याचा रिझल्ट दाखवा ना. नुसतं भाषण करून त्याची क्लिप तयार करणं हे सोपी गोष्ट आहे. त्याचा रिझल्ट यावा लागतो. अण्णांनी एक लक्षवेधी केली तर त्या ठिकाणी हुतात्मा राजगुरूच्या राष्ट्रीय स्मारकाला त्या ठिकाणी पैसे आले, आराखडा तयार झाला, कोट्यवधी रुपये आले. शेवटी या पद्धतीने तुम्ही रिझल्ट दाखवायला पाहिजे तालुक्याला की मी हे सभागृहात बोलल्यानंतर मला ह्या पद्धतीनं निर्णय झाला, शासन निर्णय निघाला, खेड तालुक्याला कोट्यवधी रुपये आले. काही नाही. आणि म्हणून आपल्या तालुक्याचं नुकसान विद्यमान आमदार करतायत. त्यांनी हे मान्य करायला पाहिजे ना. मी विरोधी पक्षात आहे, मला निधी मिळत नाही, मी फार काम करू शकत नाही. खाजगी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतात मी विरोधी पक्षात आहे, माझं काम मात्र एकदम सगळ्या अधिकाऱ्यांची आकडेवारी घ्यायची, छापायची. आता फॉरेस्ट सारखा विषय आहे. फॉरेस्ट मधल्या आतापर्यंत एवढी कामं झाली अण्णांनी किंवा आम्ही कुणी फॉरेस्ट मधल्या कामाचं कधी भूमिपूजन केलेलं नाही. तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट केली असेल, आम्ही काम करायला लावलं असेल,
मग आता कुंडेश्वरला आम्ही त्या ठिकाणी दिगंबर रोंदळ आमचे त्या ठिकाणचे सुपुत्र असल्यामुळे आम्ही काही मदत त्यांची घेतो, काही अधिकारी आम्हाला मदत करतात. तर आम्ही त्याच्यामध्ये सर्वे उन्हादानाची केली. त्या ठिकाणी स्पॉट दाखवला, धबधबा कुठे काय कुठे. अण्णांनी 6 कोटी रुपये कुंडेश्वरसाठी दिले. याने मंजूर आलं की लगेच पोच छापली. मी फॉरेस्टला एवढे पैसे आणले. आता त्याला ठिकाणच जर माहित नसेल की ती धबधबा कुठे आहे, कुठे त्या ठिकाणी बाकडे बसवणार आहे, कुठं पॅगोडा आहे, पण पोस्ट मात्र करतात. हे दुर्दैवाचं आहे. अशा पद्धतीनं करून रेकॉर्ड तयार होत असतं तुमचं. तुम्ही पोस्ट करता त्यावेळी जपून केली पाहिजे. आता आयरेला ठाकर समाजाची घरकुलं जळाली. घर नाही, झोपड्याच होत्या. कुडाची घरं होती, जळाली. आम्ही त्याच्यामध्ये बॅक डेटेड जी घरकुलं त्या ठिकाणी रद्द झाली, म्हणजे लोक बांधकाम करत नव्हते, पैसे शिल्लक होते. मग आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली जिल्हा परिषदची की ही घरं शिल्लक आहे, कमी पैसे आम्ही मदत करतो, तुम्ही द्या. आणि तातडीने शबरीमती ती घरकुलं आम्ही आयऱ्यातल्या ठाकर समाजाची टाकली. यांनी लगेच 55 लोक आणले, लगेच पोस्ट लगेच. आणि पोस्ट काय केली माहिती का तुम्हाला? त्यांची पोस्ट तुम्ही चेक करा. 1,20,000 पत्र्याचं पण घर नीट होत नाही, त्याला पैसे कमी पडतात. याने 2 मजली घरकुलाचं पोस्ट छापली, स्वतःची पोस्ट. आपण काय पोस्ट करतो हे तरी बघा ना तुम्ही. 1,20,000 2 मजली घर होतं का? घरकुल होतं का? आपण ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय त्यावेळी जबाबदारीने काम केलं पाहिजे, गांभीर्याने काम करायला पाहिजे. आता त्या लोकांना पैसे कमी आहेत, त्यांना पैसे द्यावे लागणार, रोखीने थोडी मदत करायला तर त्यांचं घरकुल होणार. हे फक्त जाहिरात करून मोकळे होतात, नंतर काही बघत नाही, ते काम झाले नाही झाले काही बघत नाही, फक्त जाहिरात करून मोकळे. आता देखील पाईट मधला एक रस्ता आहे, पाणंद रस्ता, गायमुखकडनं करंडे वस्ती खिंगले वस्ती 20 लाख रुपयाचा रस्ता आहे पाणंद रस्त्याचा. बघा आता काल त्यांनी भूमिपूजन केले. बीडीएसला बिल रेडी आहे, असू द्यात, पैसे जाऊ नये म्हणून तुम्ही बिल काढून ठेवले. पण तो रस्ता यांनी विधानसभेच्या निवडणुकीला मशीन लावून केला आणि आता फक्त वरवर सपाट करणार आणि त्याचं बिल काढणार. तुम्ही निवडणुकीमध्ये कामं करायची आणि त्याच्यामध्ये लोकांना दाखवायचं मी लोकसहभागातून केली आणि नंतर शासनाचे पैसे टाकून त्याच्यावर बिलं काढायची. हे जे या पद्धतीने चाललेलं लोकांकडे रेकॉर्ड आहे, जीपीएस फोटो आहे तुम्ही केलेल्या कामाचे. शेवटी आज नव्हते हे पुढे येणार आहे सगळं. हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे करतोय आणि आपल्याकडे कुणीच पाहत नाही, हे जर त्यांच्या डोक्यामध्ये असेल तर ते चुकीचं आहे. आणि त्यामुळं मेजरमेंट बुक जे असते, एमबी असते, ती एमबी चेक केल्यानंतर हे कळतं सगळं. अगोदरचे जीपीएसचे फोटो आहे, पहिला रस्ता कसा होता, आता कसा होता. त्यामुळं त्यांनी कृपा करून दुसऱ्यावरती आरोप करताना, दुसऱ्यावरती टीका करताना आपण विद्यमान आहोत, आपलं काम करणं जबाबदारी आहे, नियमित करणं जबाबदारी आहे, तालुका पुरवणं आपली जबाबदारी आहे. ती जबाबदारी करून लोकांची दिशाभूल करणं त्यांनी थांबवावं. त्याने चांगलं काम खेचून आणलं. फुलं देत किती मागणी आहेत, आता किती प्रचंड त्या ठिकाणी लोकांची फुलाची मागणी आहे. काय आज खड्डे भरलेत त्यांनी, कोण बिल काढतंय, कोण एजन्सी नेमलेले आहेत, याच्यात तुम्ही खोलात जात नाही. फक्त मीडियाच्या समोर प्रदर्शन करणं, पोस्ट करणं, याच्यावरून एक आभासी चित्र निर्माण करायचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ते सर्व चुकीचं आहे. त्यामुळे खेड तालुका पाठीमागे येणार आहे. आम्ही दिलीप अण्णांना विनंती केली की अण्णा, सगळ्याच गोष्टी तुम्ही बोलू नका, आम्ही पण त्या ठिकाणी बोलणार आहोत. आता साधी दिगंबर शेट्टी कृष्ण वेगळे आले तर कधी त्यांनी आशीर्वाद दिला नाही. ते म्हणजे मायापेक्षा वयाने ते मोठे, ते स्वागत करायचे. तुम्ही चेक करून बघा. आता दिलीपांना 3 टर्मचे आमदार आहे, एवढे वर्ष त्यांचं नेतृत्व आहे. ते एकेकोरीपणा करणं अजिबात चांगलं नाही आणि त्यामुळे आपण सिनियरिटी कुठेतरी पाळली पाहिजे. खाजगी कामात प्रोटोकॉलच्या अपेक्षा आमच्यासह कुणीच, सगळ्याच राजकीय पक्षांनी कुणी धरता कामा नये. वयानुसार त्या यांचं पितळ उघडं पडलं असतं, निवडणूक लगेच लागली आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्यांना असं वाटत निवडून आलेले नाहीत. कसे आलेत, काय आलेत, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे ते आज जे हवेत आहेत, ज्या परिस्थितीमध्ये नगराध्यक्षाचं मतदान आणि जिल्हा परिषद सदस्यांचं मतदान जर आणि त्यांच्या शिवसेनेला उभाटाला 1,03,000 मतं पडलेली आहेत, 55,000. त्यामुळे 1 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे. या तालुक्यातली जनता राष्ट्र
हा 500,000 मतांनी एखादा रिझल्ट चुकला म्हणजे याचा अर्थ मतदार आम्ही सगळेजण एकत्र राहून विकास कामाच्या ताकदीवरती